जगात वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग आणि जीवाश्म इंधनाची टंचाई यामुळे मानवी जीवनावर होणारे वाईट परिणाम या सगळ्या गोष्टींचा विचार करता भविष्याकडे वाटचाल करत असताना आपल्याला आपल्या पिढीसोबतच पुढच्या पिढीसाठीही काही प्रभावी तरतुदी कराव्या लागतील व आपल्याला पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करण्यासाठी विचार करावा लागणार आहे। त्यासाठीच आपल्याला नवकरणीय ऊर्जेला म्हणजेच रिन्युएबल एनर्जीला चालना द्यावी लागणार आहे। देशात रिन्युएबल एनर्जीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक उपाय योजले आहेत। रिन्युएबल एनर्जी पासून तयार झालेले हायड्रोजन हे एक उत्तम एनर्जी कॅरियर आहे, म्हणून प्रदूषण व कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन ही एक भविष्यवादी संकल्पना आहे। या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोजन निर्मितीसाठी उपलब्ध असणाऱ्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण स्रोतावर चर्चा करूयात। जैविक कचरा ही एक खूप मोठी समस्या आहे आणि आपल्या गजबजलेल्या शहरांच्या मधोमध हे कचऱ्यांचे डोंगर आहेत, ज्यामध्ये मुंबई येथील 120 फूटहून अधिक उंचीचा देवनारचा कचऱ्याचा डोंगर, गाझीपूरमधील 70 एकरात पसरलेला कचऱ्याचा डोंगर, तसेच पुण्यातील मोशी व उरुळी देवाची या ठिकाणची कचऱ्याचे डोंगरे यासाठी खूप प्रसिद्ध आहेत। द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार भारतात एका वर्षात 62 दशलक्ष टन कचरा निर्माण होतो। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कचऱ्याच्या डोंगरामुळे हवेत ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जित होऊन वायू प्रदूषण व भूजल प्रदूषण होत आहे आणि आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरत आहे। या समस्याचं समाधान तर शोधावंच लागेल। कल्पना करा, जर आपण जैविक कचऱ्याचे मूल्यवान ऊर्जा स्रोत म्हणजेच हायड्रोजनमध्ये रूपांतर करू शकलो तर। ही अभिनव संकल्पना केवळ जैविक कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर लक्ष देत नाही, तर स्वच्छ ऊर्जा म्हणजेच क्लीन एनर्जी उपायांना प्रोत्साहन देते। महाराष्ट्र हे नेहमीच नवनिर्मितीची भूमी राहिली आहे आणि ही संकल्पना त्याला अपवाद नाही। जैविक कचऱ्यांच्या गुणांचा वापर करून त्याचे हायड्रोजनमध्ये रूपांतर करून आपण केवळ कचरा व्यवस्थापनाची समस्या सोडवू शकत नाही, तर आपल्या उद्योगांना आणि घरांना शक्ती देणारी हरित ऊर्जा स्रोत देखील तयार करू शकतो। तसेच त्यापासून निर्माण होणाऱ्या खताचा वापर करून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देऊ शकतो। केंद्र सरकारची धोरणे अंमलात आणण्यासाठी महाराष्ट्राने अलीकडच्या काळात योजना आखल्या आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सक्रियपणे आपल्या हायड्रोजन धोरणांना प्रोत्साहन देत आहे। नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हरित हायड्रोजन धोरणाला मान्यता देण्यात आली आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 8,562 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे। असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे। हरित ऊर्जा आणि हायड्रोजन अर्थव्यवस्थेसाठी राज्य सरकारची वचनबद्धता अतिशय प्रशंसनीय आहे। संशोधन, विकास आणि हायड्रोजन तंत्रज्ञानातील गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून स्वच्छ ऊर्जेच्या दिशेने जागतिक स्तरावर बदल घडवून आणण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे। राज्याची सध्याची हायड्रोजनची मागणी दरवर्षी 0.52 मिलियन टन इतकी आहे। ही मागणी 2023 पर्यंत 1.5 मिलियन टनापर्यंत पोहोचू शकते आणि कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मितीसाठीची ही धोरणे हे ध्येय गाठण्यासाठी पूरक आहेत। महाराष्ट्र हे नेहमीच गुंतवणुकीचे केंद्र राहिले आहे आणि जैविक कचऱ्याचे हायड्रोजनमध्ये रूपांतर करण्याची संकल्पना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटला आकर्षित करू शकते, ज्यामुळे राज्य रोजगाराच्या संधी निर्माण करू शकतो, पायाभूत सुविधा वाढवू शकतो आणि त्याचा आर्थिक विकासही करू शकतो। त्यासाठी जैविक कचऱ्यापासून हायड्रोजन निर्माण करण्याची संकल्पना त्यात मोलाचा हातभार लावू शकते। म्हणून आपण थेट विदेशी गुंतवणुकीचे म्हणजेच FDIचे महत्त्व दुर्लक्षित करू शकत नाहीत। लँडफिल्ड्समध्ये असणाऱ्या जैविक कचऱ्याचे विघटन होऊन वातावरणात ग्रीन हाऊस गॅसेसचे एमिशन होत आहेत। त्यात CO2 व त्यापेक्षा 25 पट जास्त हानिकारक असणाऱ्या मिथेन गॅसचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत आहे। जैविक कचरा ते हायड्रोजन या प्रक्रियेसाठी कचरा लँडफिल्ड्समध्ये न जाता हायड्रोजन निर्मिती प्लांटमध्ये वळून ग्रीन हाऊस गॅसेसचे उत्सर्जन कमी करू शकतो। त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो व ग्रीन हाऊस गॅसेस उत्सर्जनात घट झाल्यामुळे कार्बन क्रेडिट्सची निर्मिती होऊ शकते, ज्याची कार्बन मार्केटमध्ये विक्री किंवा व्यापार करता येतो। FDI प्रमाणेच कार्बन फायनान्सिंगमध्ये सामान्यतः हायड्रोजन निर्मिती प्रकल्पांना आर्थिक सहाय्य व गुंतवणूक मिळू शकते, ज्यामुळे जैविक कचऱ्याचा वापर करून हायड्रोजन निर्मितीचे उद्दिष्ट असलेल्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्याच्या मोबदल्यात प्रकल्पात निर्माण झालेले कार्बन क्रेडिट
मिळू शकतात, ज्याचा वापर ते विक्री, व्यापार किंवा त्यांच्या वैयक्तिक प्रकल्पासाठी करू शकतात. या प्रकल्पाची निर्मिती देशासह राज्यासाठी उज्ज्वल, हिरवेगार आणि समृद्ध भविष्याचा मार्ग ठरणार आहे, ज्यामुळे नवकरणीय ऊर्जा स्रोत निर्माण होईल, ग्रीन हायड्रोजन उत्पादन वाढेल, ग्रामीण विकास होईल, कार्बन क्रेडिट्सची निर्मिती होईल, ऊर्जा स्वातंत्र्य मिळेल व एक मजबूत वर्तुळाकार अर्थव्यवस्था तयार होईल. शेवटी महाराष्ट्र सस्टेनेबल, स्वच्छ आणि आर्थिकदृष्ट्या दोलायमान भविष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. जैविक कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती, मजबूत हायड्रोजन धोरणे आणि FDI व कार्बन फायनान्सिंग यासारखे नाविन्यपूर्ण उपाय स्वीकारून आपण उद्याच्या हिरवाईच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो. आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीचे आणि सस्टेनेबिलिटीचे ज्वलंत उदाहरण बनवू शकतो. आता आपण जाणून घेऊयात या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या एका संस्थेविषयी. डिफाइंड रिन्युएबल, ज्याची स्थापना सन 2016 साली डॉक्टर गौरवजी नहार यांनी केली, ज्यांनी की युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स येथून PhDचे शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. भारतात आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं की इथे कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे आणि त्याचबरोबर हायड्रोजनची देखील मागणी आता भविष्यामध्ये वाढणार आहे. आणि जर पाण्यापासून हायड्रोजनची निर्मिती केली तर कुठे ना कुठेतरी स्वच्छ पाण्याच्या साठ्यावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून त्यांनी विचार केला की कचऱ्यापासून आपण हायड्रोजनची निर्मिती करून कचऱ्याची समस्या तर सोडूच, पण त्याचबरोबर भविष्यवादी इंधन म्हणजे हायड्रोजनची देखील आपण निर्मिती करू शकतो. आणि त्यासाठीच डिफाइंड रिन्युएबलची स्थापना त्यांनी करून इथे वेगवेगळ्या पद्धतीने संशोधन करायला सुरुवात केली आणि त्यांनी कचऱ्यापासून हायड्रोजनची निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. डिफाइंड रिन्युएबल्स मध्ये आपण ही कचऱ्यापासून हायड्रोजन बनवण्याची प्रोसेस डेव्हलप करत आहे. कचऱ्यापासून हायड्रोजन डेव्हलप करण्याची जी प्रोसेस आहे याला 2 स्टेज एडी असं म्हणतात. तर 2 स्टेज एडी मध्ये काय होतं की कचऱ्यापासून आधी साखर तयार होते, ती या रिॲक्टरमध्ये होते. याला आपण फर्स्ट स्टेज म्हणतो. याच्यात हायड्रोजन आणि वोलाटाईल फॅटी ॲसिड्स, ॲसिटिक ॲसिड, ब्युट्रिक ॲसिड, व्हॅलेरिक ॲसिड हे जे घटक आहेत ज्याला वोलाटाईल फॅटी ॲसिड म्हणलं जातं, हे तयार होतात. हे जे वोलाटाईल फॅटी ॲसिड आहेत आपण दुसऱ्या रिॲक्टरमध्ये फीड करतो. याला 2 स्टेज सेकंड पार्ट ऑफ द एडी प्रोसेस म्हणूया. याच्यात वोलाटाईल फॅटी ॲसिड जे फीड करतो ते मिथेनोजेन्स वापरतात अलॉंग विथ ॲसिटोजेन्स. म्हणजे ॲसिटोजेन्स जे ॲसिडला ॲसिटेटमध्ये कन्वर्ट करून मिथेनोजेन्स त्याला वापरून मिथेन आणि CO2 तयार होणार. तर ही जी प्रक्रिया आहे ह्याच्यात तुम्हाला हायड्रोजन आणि मिथेन हे 2 गॅस भेटणार आहेत. तर त्यांचं जे ओव्हरऑल जे गॅस तयार होईल त्याची कॅलोरिफिक व्हॅल्यू जास्त असेल. त्याला HCNG असं म्हणतात. भारतात त्याला HCNG हे नाव दिले गेलं आहे. परदेशात त्याला हायथेन असं म्हणतात. तर हे हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू गॅस आहे आणि हे हायड्रोजन आणि मिथेन जे आहे हे आत्ताचं CNGचं जे डिस्ट्रीब्युशन किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यात वापरलं जाऊ शकतं. आणि ह्याची व्हॅल्यू पुढं हे ट्रान्झिशनल फेज फ्रॉम हायड्रोकार्बन्स टू ग्रीन इकॉनॉमी किंवा हायड्रोजनच्या इकॉनॉमीकडे जाण्याकरता हे ट्रान्झिशन फेजमध्ये आपण हे गॅस वापरू शकतो. ही जी टेक्नॉलॉजी आहे ती आपण स्वच्छ भारत, आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया या सर्व धोरणांच्या अंतर्गत भारताचं 2050 व 2070 नेट झिरो कार्बन एमिशनचं स्वप्न साकार करेल.